नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी WH न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहो आणि WH न्यूजच्या स्टुडिओमध्ये वाडी नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला झाली आणि 21 डिसेंबरला त्याचे निकाल आले. पण मात्र माझ्यासोबत जे उमेदवार आहेत ते या निवडणुकीवर समाधानी नाही आहेत. नेमकं का समाधानी नाही आहे तेच आपण विचारून घेऊया. दीपक भाऊ, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी दीपक ठाकरे, नागपूर जिल्हा मनसे सचिव. आज आपल्या वाडी नगर परिषद 2025ची निवडणूक आता संपलेली आहे. तर त्या निवडणुकीमध्ये असे BJPचे जे झोपेतून उठलेले लोक उभे होतात आणि ते निवडून येतात. आमच्यासारखे आम्ही 5 वर्ष वार्डासाठी झटलो, खूप सारे मोठमोठे कामं केले, जसं शमशानघाट आहे, पाणी आहे, रस्ते आहे, नाल्या आहे, असे खूप सारे कामं केले. जो निकाल आला त्या निकालाला तुम्ही समाधानी नाही आहे का? नाही, समाधानी याच्यासाठी नाही की ज्या प्रमाणात मला वोट मिळाले ते शक्यच नाही आहे. सर्व एरियातले वोटर म्हणतात की हे असं शक्य होऊ नाही शकत. आम्ही सर्वांनी तुला वोट दिले. कोण्या प्रभागातून होते? प्रभाग नंबर 3 वाडी. तुम्ही कोण्या प्रभागातून होते गडलिंगी? नमस्कार, मी अशोक चंपतराव गडलिंगे, प्रभाग क्रमांक 12 मधून उभा होतो आणि इथे जो निकाल लागलेला आहे याच्यावर मी समाधानी नाही आहे. त्याचं कारण असं आहे की दिवसाढवळ्या मतदान निकालाच्या रोजी EVM मशीनमधील मतांची चोरी करून शासकीय यंत्रणेने या मताचा फेरबदल केलेला आहे आणि वार्डातील प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील आंबेडकर नगरातील लोकांचं म्हणणं असे आहे की तुम्हाला एवढे दिवसाचे दीर्घकाळापासून ते राहणारे आणि बरेच पदं भूषवलेले आणि सामाजिक कार्यामध्ये, राजकारणामध्ये, साऱ्या गोष्टीमध्ये असल्यानंतर आम्ही भरपूर तुम्हाला मतदान केलेलं आहे. या मतदान एवढे कमी मतांनी तुम्हाला द्यायला नव्हतं पाहिजे असा निकाल जो नेमकं चूक कोणाची आहे मग? चूक याच्यामध्ये शासकीय यंत्रणा आणि EVMची आहे आणि याच्याकरता आम्ही आमचा अधिकार 12 आणि 13चा मागण्याच्या करता आम्ही कोर्टाची धाव घेणार. नक्कीच. मॅडम पण आहे. तुम्ही कुठल्या प्रभागातून होत्या? प्रभाग 3 मधनं उभी होती. मी BJPची 15-20 वर्षापासून कार्यकर्ता आहे. मी जिल्ह्यावरती पद हे होतं माझं महामंत्री म्हणून. महिला आघाडीमध्ये मी काम केलं, आदिवासी आघाडीमध्ये मी महामंत्री म्हणून काम केलं, मी आयोगात 3 वर्ष काम केलं आणि सध्या माझं वाडी मंडलमध्ये महिला आघाडीमध्ये कोषाध्यक्षाचं पद आहे. तुम्ही BJP कडून उभे होता? नाही, मला BJPनी वेळेवर माझी तिकीट कापून जी बाई कधी घराच्या बाहेर निघाली नाही. लोकांना जेव्हा मी प्रचार केला, कारण की माझं प्रभाग 3 मधनं माझं काम आहे. मी बक्षी लेआउट मधले पट्ट्यांची कामं केले, लोकांचे राशन कार्डचे काम, बरेचसे कामं केले. त्याच्यामुळे माझा परिचय प्रभाग 3 मध्ये होता आणि योगायोगाने तिथे प्रभाग 3 मध्ये आदिवासीची सीट निघाली. त्याच्यामुळे मी पक्षाला म्हटलं, पण पक्षाने वेळेवर माझी तिकीट कापून दुसऱ्यांना तिकीट दिली जी कधी घराच्या बाहेर निघाली नाही आणि ती कार्यकर्ता नाही. आणि त्याच्यामुळे मी अपक्ष उभी राहिली आणि मी काम इतके केले की मला इतके कमी वोट मिळूच शकत नाही. मिळाले होते मला 107. त्याची मिळायला किती पाहिजे होते मग? मी निवडून यायला पाहिजे होती कारण मी कामं केले आहे. लोकांचे चेहरा, माझा चेहरा लोकांना माहिती आहे, रेखाताईचा. आणखीनही काही आहे त्यांच्यासोबत? तुमचं कोण होतं निवडणुकीत उभं? प्रभाग क्रमांक 3 मधून मी यशोदाबाई नारायण मडावी यांच्या प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. यशोदाबाई नारायण मडावी जी आहे इथली 35 वर्षापासून कार्यरत. यांच्या बिरसा मुंडाच्या रॅल्या निघतात, पुन्हा बाहिनी पुष्कळ सारे कामं केला. हा वार्डात त्यांचा चेहरा आहे, फेस आहे. अशा परिस्थितीत बाहेरच्या वार्डातली व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीचा एक चेहरा मार्केटमध्ये आहे नाही, वार्डातले कोणी त्यांना ओळखतही नाही. अशा परिस्थितीत त्यांना 1045 मताचा भरघोस यायचा. त्या ठिकाणी यशोदाबाई नारायण मडावी ही सर्वांचं मत होतं की ही शोहर सीट आहे आणि हे निघालंय. परकीय लोकांनी सरांनी सांगितलं की ही सीट शोहर आहे, तुम्ही काळजी नका, ती सीट निघालेली आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांना एकदम सरळ खाली ढकलून एकदम 473 निकाल मान्य नाही त्याच्याशी बिलकुल. मी पण या इकडे. तुमचं का म्हणजे कोण होतो? नमस्कार, जय भीम. माझं नाव अमित तायडे. मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वाडी शहर अध्यक्ष होतो. माझी आई प्रभाग क्रमांक 10 केशर भरत तायडे या SC महिला जागेवरती निवडणूक लढवली आम्ही. तर माझ्या आईला ज्या प्रकारे मतं भेटले, त्या माझ्या आईला 428 मतं मिळाले
आणि ती झोपेतून उठलेली अशा प्रकारे म्हणता येईल की माझी 10 दिवसा अगोदर पक्षामध्ये आली, ती निवडून गेले. तिला 758 मतं भेटले. कुठल्या पक्षाचे निवडून आले? ती भाजपची निवडून आलेली आहे. बरं. ज्यांना आजच्या परिस्थितीमध्ये त्या निवडून आल्यानंतर पण त्यांना वार्डामध्ये प्रभागामध्ये कोणी ओळखत नाही. आमच्या रघुपती नगरमध्ये तर त्या आल्या तर त्यांना कोणी ओळखायला पण तयार नाही की हे आमच्या नगरसेविका आहेत. मागील 10 वर्षापासून 15 वर्षापासून आमचं सामाजिक कार्य आहे. माझी आई वाडी पोलीस स्टेशनला PSI म्हणून पोलीस डिपार्टमेंटला होती, रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर पण इलेक्शनमध्ये आम्ही सामाजिक बांधिलकी एवढी जोपासलेली आहे. प्रत्येक घराशी कनेक्टिव्हिटी होती. असं कोणतंच घर नव्हतं की जे आम्हाला ओळखत नव्हतं. फील्डमध्ये आम्ही एवढे कामं केले आहेत की हा मला तर विश्वासच नाही, पण आमच्या एरियातील लोकांना पण विश्वास नाही. त्यांनी मला म्हटलं की तू कोर्टामध्ये का बरं नाही केला. म्हणजे तुम्हाला पण मान्य नाही आहे? मान्य नाही, निकाल मान्य नाही. नक्कीच हे जे उमेदवार आहे, नेहमी समाजामध्ये काम करणारे उमेदवार आहे, त्यांना एक अशी अपेक्षा होती का बाबा आम्हाला अपेक्षापेक्षा जास्त मतं मिळायला पाहिजे होते, कारण ते नेहमी सतत कामात राहतात. पण त्यांना या निवडणुकीमध्ये मतं मिळाली नाही, त्यामुळे त्यांची मोठी नाराजी आहे. आणि आता दीपक भाऊ, पुढचं काय पाऊल आहे तुमचं? आता सगळे तुम्ही मिळून आता म्हणजे काय लढाई काय येणार आहे या विरोधात? कुठं तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रारी केल्या आहे का, जिल्हाधिकाऱ्याला केला आहे, आणि काय पुढची काय स्टेप राहणार आहे? हा, आतापर्यंत आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे, अर्जी केली आहे त्यांना. त्यानंतर निवडणूक आयोग आम्हाला अगर आमच्या समाधान नाही करत तर आम्ही हायकोर्टाकडे जाऊ. अच्छा. हायकोर्टाच्या पहिले हायकोर्टाच्या पहिले आम्हाला जरूरत पडली तर आम्ही एक जन आंदोलन उभारू. या विरोधात जनांदोलन कुठे करणार तुम्ही? रस्त्यावर उतरू आम्ही. म्हणजे कोणाच्या विरोधात उतरणार? सरकारच्या आणि जो घोटाळा करणारा भाजपची सरकार आहे त्यांच्या विरोधात उतरू. आणि ज्या काय असे पुरावे आहे का घोटाळे झाले? लोकांचं मत वोटर त्यांचं मत त्यांना दिसून नाही राहिलं. ज्या व्यक्तीला वोट दिलं नाही तो व्यक्ती निवडून येत आहे, त्या कारणाने लोक रोडवर उतरत. असं काही घोटाळा झाला असं म्हणजे त्याचे काही असे पुख्त पुरावे आहेत का तुमच्याकडे? हा, पुरावे आहेत. पुरे ज्या दिवशी हायकोर्ट आम्हाला पुरावा मागेल आम्ही त्या हायकोर्टाच्या समोर पुरावा उभा करू. आहे पुरावा? हो, पुरावा आहे आमच्याकडे. ते पुरावा आहे म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलेले आहो आणि हायकोर्टाला सुद्धा जाणार आहोत. आणि असे सबळ पुरावे आहेत की आम्ही या वाडी नगर परिषदचं री इलेक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. अच्छा, रिइलेक्शन मागणीच आहे आमचीवाली. कारण हा जो आता तुम्ही कोर्टात जर गेले तर कोर्टात तर अनेक अशा लाखो केसेस पडल्या. ही एक केस पडून राहील 5 वर्ष नाही, तसं कधीच होणार नाही. 5 वर्षीला आम्ही पडूच देणार नाही. मिनिमम ह्या केसचा सारा निपटारा होण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष लागणार. तुम्हाला भरोसा आहे अजून न्यायालयावर? आणि ते एवढाच भरोसा नाही. प्रभाग 1 क्रमांकापासून तर प्रभाग क्रमांक 13 पर्यंत याच प्रकारचं EVM मशीन मधून चोरी करून शासकीय यंत्रणेनं गडबड केलेली आहे. आणि ज्याला याचाच पुरावा पाहिजे. याचा पुरावा काय आहे याचा तुमच्याकडे? सबळ पुरावा आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाला देऊ, आम्ही कोर्टाला सुद्धा देणार आहोत. तर नक्कीच जी निवडणूक 2 डिसेंबरला वाडी नगर परिषदेची घेण्यात आलेली आहे, हे सगळे उमेदवार त्या मैदानात होते आणि त्यांना अपेक्षापेक्षा कमी मतं मिळाल्यामुळे जर आहे त्यांची कुठेतरी नाराजी आहे. निवडणुकीमध्ये कुठेतरी गडबड झाल्याचाही ते आरोप करत आहे आणि याच्या विरोधात जे आहे थेट आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. आणि आता कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू असंही सगळ्या या उमेदवाराचं म्हणणं आहे. तर पुढे रिइलेक्शनची मागणी त्यांनी केली आहे, पण कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर कोर्ट काय निर्णय देतात त्यावर सुद्धा अवलंबून आहे. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.